या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय मान्यवरांनो, उपस्थितांनो, मी गजानन वाघ, माजी सहसचिव मंत्रालय आणि साध्या आहारातून सर्व व्याधीमुक्ती या ध्येयासाठी समर्पित आयुष्य. आणि म्हणून आता इथं जी आपली उत्सव मूर्ती आहे मकरंद अनासपुरे साहेब, यामुळे सर्वांनाच उत्सुकता आहे त्यांच्या भाषणाची. त्यांचं प्रदीर्घ भाषण होणार आहे आणि ते अत्यंत आनंददायी आणि प्रेरणादायी असतं, हे आपण त्यांच्या क्लिप्सवरून पाहिलं. आणि म्हणून मला दिलेल्या 15 मिनिटात मी प्रामुख्यानं 3 गटाकडे लक्ष वेधून माझे विचार मांडणार आहोत. सर्वप्रथम मी अत्यंत आभारी आहो यादवराव पावसे साहेब आणि बाबासाहेब पावसे साहेब, कारण मला आठवतं 2-1 वर्षापूर्वी त्यांची माझी ओळख नसतानाही भारत मातेच्या शुभेच्छेनं, आशीर्वादाने त्यांनी माझ्यातले ग्रामविकासची तळमळ ओळखली आणि मला चक्क ऑनलाईन पद्धतीने त्यांचं सभासद केल्याचं 2 पत्र पाठवली. बाबासाहेब पावसेजी, ही अशी वेळ होती की एकीकडे समाजात मी माझ्या गणगोत आतील आणि नातेवाईकांकडून तुटत होतो आणि मला वाटलं की आपण आयुष्यात काही यशस्वी म्हणजे काही समाज उपयोगी नाही, आपले विचार काही लोकांना पटत नाही. आणि अशा वेळेस तुमचं हे पत्र म्हणजे मी जो रस्ता चालत आहो तो निश्चितच योग्य आहे. आणि म्हणून मी सर्वप्रथम यादवराव पावसे साहेब आणि बाबासाहेब पावसे साहेबांविषयी माझं स्पष्ट मत मांडणार आहे. आपण खूप चांगल्या रीतीनं कार्यक्रम करता आणि आपण 6 लाख आपल्या खेडे जे आहेत भारतातली, त्याच्या परिवर्तनाचे एक मार्गदर्शक व्हावे ही माझी भारत मातेला शुभेच्छा आहे. आणि म्हणून भविष्यात मी मागे आपल्यासोबत चर्चा केली की मला काही फारसं असं ज्ञान नाही, वाचन नाही आणि माहितीही नाही, परंतु प्रत्यक्ष एक घटना सांगतो की आमच्याच परिसरात एका सरपंच साहेबांनी 3 कोटी रुपये खर्च करून 2 खेड्यामधील दुवा जोडणाऱ्या पुलाची मान्यता घेऊन आणले आणि संपूर्ण जिल्ह्यात उदो की मी खूप कार्यक्षम सरपंच आहो, मी खूप चांगला वगैरे वगैरे. याच्या उलट दुसरी परिस्थिती अशी होती की मला जे हेटाळणी मिळाली होती समाजात याच्यासाठी की त्याच कालखंडात मी त्या परिसरातल्या खेड्याखाड्यांमध्ये फिरून जे दुःखी आहेत, जे व्याधीग्रस्त आहेत, त्यांना या साध्या आहारातून सर्व आरोग्य हा विषय पहाटे 5 ते रात्री 10 पर्यंत शिकवण्याच्या, समजावण्याच्या ध्यासामध्ये रममान होतो. यादवराव पावसे साहेब, सर देशमुख, इनामदार पाटील ही पूर्वीच्या महसूल यंत्रणेतील एक प्रशासकीय उतरंड आणि एक पाटलाचा पोरगा कोणत्याही गल्ल्यांमध्ये, कोणत्याही रस्त्यावर आणि झोपडीतल्या निरर्थक वाटणाऱ्या लोकांना जीव लावतो. हा कसा? याला स्वतःची इज्जत नाही, मानपान नाही, स्वतःचे स्टेटस नाहीत, किमान मंत्रालयाचा मोठा साहेब आहे म्हणून यानं असं फिरायला नको. तेव्हा मी चकित झालो. मात्र भविष्यात ही वाटचाल करताना मला लक्षात आलं की भारत माता निष्ठावान हा एक सर्वोच्च मनाची अवस्था असावी
आणि ती अनुभवावरनं मी ते अनुभवत गेलो. त्यासाठी काही मला विशेष काही लेखी पुस्तकं मिळाली नाहीत. तर या ठिकाणी बाबासाहेब, भविष्यात आपण असे सन्मान सोहळ्याचं आयोजन करताना जे सरपंच आहेत ते ग्रामनिष्ठावान असावेत. ही प्रामुख्यानं त्यामध्ये एक पात्रता ठेवा. कारण भौतिक सुख समृद्धी आणि यामध्ये पृथ्वीवर अमेरिका सर्वोच्च श्रीमंत आहे असं माझ्या ऐकण्यात आलं. मात्र तिथं टनानी औषधीचं प्रोडक्शन होतं आणि लाखोनी डिप्रेशनमध्ये लोक जात आहे. या उलट सुखी, समृद्ध, समाधानी आणि आनंदी मनुष्य, ज्याला काहीतरी हॅपीनेस इंडेक्स वगैरे म्हणतात, तर जगाच्या पाठीवर मी असं ऐकलं की भूतान देशातले लोक सर्वात सुखी आणि आनंदी आहेत. आणि म्हणून भविष्यात आपण सरपंच निवडताना किमान त्याला त्या खेड्यातील प्रत्येक व्यक्तीच्या सुखदुःखाबद्दल तळमळ आहे की नाही, म्हणजेच तो ग्रामनिष्ठावान आहे की नाही, ही सुद्धा एक नैतिक अट त्यामध्ये घालावी, ही विनंती. एवढे बोलून बाबासाहेब पावसे, यादवराव पावसे साहेब, मी आपल्याबद्दलचं माझं मत इथं थांबवतो. मला आपल्याला दुखवायचं नाही, मात्र मी आपल्या 5-6 कार्यक्रमांना हजर होतो आणि प्रत्येक वेळेस 10-15 आणि बाबासाहेब पावसेजी, प्रत्येक वेळेस मी 10-15 गुणवान सरपंचांचे मोबाईल नंबर घ्यायचो की चला हे या 200मध्ये नक्कीच अधिक चांगले वाटतात. परंतु भविष्यात जेव्हा त्यांच्याशी मी संपर्क साधून पाहिला तर त्यांना काही त्या विषयाचं फार सोयरसूतक नव्हतं आणि मग मला दुःख वाटलं. आणि म्हणून ग्रामनिष्ठावान ही एक नैतिक अट आपण ठेवावी, ही आपल्याला शुभेच्छा. एवढे बोलून मी आपल्याबद्दलचे 2 शब्द थांबवतो. आदरणीय प्रिय मकरंद अनासपुरे साहेब, आता मी आपल्याकडे लक्ष वेधून माझे मनोगत मांडत आहो. नातीच्या शाळेमुळे मला 2 महिन्यापासून जायबंदी केलं होतं. मला तुमचं खरं वाटत नाही की तुम्हाला ते मी जेव्हा गुगलवर टाईप केलं की फॅमिली फोटो ऑफ मकरंद अनासपुरे साहेब, तर तुमचे गोड गोड मुलं सोडून पत्नी तुम्हाला असे बाहेर शेतामध्ये अशा कार्यक्रमांमध्ये सहज कशी काय जाऊ देते. तर ही माझ्या घरचीही समस्या होती. आणि बाबासाहेबांचा जेव्हा फोन आला तेव्हा मी तुमच्या नावाचा गैरवापर केला आणि म्हटलं, अगं देशाचा एवढा मोठा नट, त्यांच्यासोबत मी स्टेजवर बसणार, मला पण भाषणाची संधी मिळेल. आणि मग माझ्या घरगृहिणीने स्वतः त्या घराच्या जादा जबाबदाऱ्या स्वीकारून मला या कार्यक्रमाला येण्याची परवानगी दिली. तर असो, देव माणसं आपण जेव्हा बोलता तेव्हा प्रत्येकाचं मन हलकं हलकं, फूल उडे गुलशन गुलशन असं होतं. परंतु मी सुद्धा तुमच्यासारखाच राजहोग विदर्भाच्या खेड्यातला बोलीभाषेतला आहो. पण आता जेव्हा मी मराठी भाषा असो की हिंदी असो की इंग्रजी, जेव्हा मी पत्र लिहितो त्यावर मी लिहितो की शांत डोकं असताना वाचावे, बुद्धी ठिकाणावर असल्यावरच वाचावे, कठीण भाषा पहाटे 3 वेळा वाचावे, 3 वाजता वाचावे, वगैरे वगैरे. हे सांगण्याचा हेतू हाच की भारत मातेनं मला या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि कित्येक गोष्टी तुमच्या उपस्थितांना खऱ्या वाटणार नाहीत, मात्र धक्क्यावर धक्के ज्याला म्हणतात
ते मी आपल्याला देऊ इच्छितो. गोड प्रेमाचे धक्के. 15 ऑगस्ट 21 रोजी भारतमातेनं तिच्या व्याधीमुक्त भारतमातेसाठी, चांगल्या समाजरचनेसाठी माझी निवड केली. मला खरं वाटेना. पृथ्वीवरचा बोज दिवस 19 सप्टेंबर 22 रोजी मी तिला वचन दिलं की तू दिलेली जबाबदारी मी शेवटच्या श्वासापर्यंत पार पाडेन आणि साधा भाजीपाला, फळं, स्वस्त वस्त्र, उपास, वमन, एनिमा अशी ही जी तपसेवा सुमिरन 6500 वर्षापूर्वीची आरोग्य प्रणाली आहे, तिला तुमच्या मुंबईच्या भाषेत NDS, ANDS, ओझस सिस्टीम, न्यू डाएट सिस्टम, इंटरमिजिएट फास्टिंग ने ओळखतात. तर ती 157 कोटी लोकांपर्यंत माहीत करून देईन. आणि माझा हा प्रवास सुरू असताना मकरंदजी, भारतमातेनं आयुष्यभर माझे खूप लाड केलेत. मला वामनराव पैंच्यासारखं व्हावं वाटत होतं. आता तीच वाट चालू आहे का मलाही समजत नाही. मी खूप गोंधळलेला आहो. मात्र तुमच्याप्रमाणेच एक दिवस मकरंद अनासपुरे म्हणा की अमिताभ बच्चन की अक्षय देवगण याप्रमाणे मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक दिवस नट म्हणून काम केलं. ती छोटीशी 1 मिनिटाची फिल्म होती. ती मी यामध्ये लिंकमध्ये डिस्क्रिप्शन दिलेलं आहे एका योजनेची. आणि तेव्हा मला समजलं की रिटेक कशाला म्हणतात. ॲक्शन म्हणजे सायलेन्स, ॲक्शन, कॅमेरा, रोलिंग आणि ते रिटेक आणि संध्याकाळी खरोखर अतिशय मानसिकदृष्ट्या थकणं, ह्या सर्व अनुभव मला आलेले आहेत. आणि अशा या वातावरणात तुम्ही मात्र शेतामध्ये, गावांमध्ये सयाजी शिंदेसाहेब किंवा नाना पाटेकरजी काम करता, तेव्हा आम्हा ग्रामस्थांना खूप ऊर भरून येतं की ही आपली माणसं आहेत. असो, सर्वप्रथम मला तुम्हाला सुधारावं लागेल. कारण तुम्ही सुधारलात तर तुमची 1000 खेडी निश्चितच व्याधीमुक्त आणि दवामुक्त होतील. तर महोदय, पुन्हा मी थोडंसं पाल्हाड लावतो आणि इथं येण्यापूर्वी 29 मार्चला मी ध्यानीमनी नसताना नाशिकला होतो 3 वाजेपर्यंत एका कार्यक्रमात. आणि भारतमातेने मला गुरुदक्षिणा हॉलवर नेलं आणि मग लक्षात आलं की दादासाहेब फाळकेंना 15 ऑगस्ट 2047 रोजीचं हे पूर्ण करण्यात त्यांच्या फिल्म इंडस्ट्रीचा सुद्धा सहभाग आवश्यक आहे. आणि म्हणून तुमच्या फिल्म इंडस्ट्रीचा जो भगीरथ आहे मुकेश कनेरीजी, त्यांना मी 2 तास पाहत राहिलो. म्हटलं अरे बापरे, ह्या एवढं सर्व कार्यक्रमाचं आयोजन हा ध्येयवेडा मनुष्य कुठलाही स्वार्थ न ठेवता प्रकृती खराब होऊन अमर्याद मानसिक शारीरिक कष्ट घेऊन आयोजित करत आहो. आणि त्या मुकेश कनेरीजीसोबत आता या 2-3 दिवसामध्ये माझी चर्चा होणार आहे. हा सुद्धा मला फार मोठा भारतमातेचा आशीर्वाद वाटतो. आणि म्हणून जेव्हा मंत्रालयासारख्या सर्वोच्च प्रशासकीय ठिकाणाहून मला येण्याचा मान मिळाला, तुमचे जे दैवत आहेत दादासाहेब फाळके, त्यांच्या आत्म्याच्या आशीर्वादाने मी इथं आलो, तर हेतू हाच की निश्चितच माझ्याबद्दल तुमच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण व्हावं. आणि प्रशासकीय अधिकारी असल्यामुळे इच्छा लादण्याची ती सवयच आहे, ती वृत्तीच आहे. आणि म्हणूनच आम्हा लोकांचं नाव असतं प्रशासकीय अधिकारी. मकरंद अनासपुरे साहेब, 100 वर्षापासून या विद्येवर संशोधन सुरू आहे. मात्र आम्हाला एक वरिष्ठ अधिकारी म्हणत आम्ही मूर्ख आहो, गाढव आहो, नालायक आहो. आम्ही म्हणू की साहेब आम्ही एवढे मोठे अधिकारी, कलेक्टर रँकचे, आणि आम्हाला खराब वाटतं. तर ते पुन्हा ओरडून म्हणायचे की नाहीतर का तुझी बायको किंवा तुझा नोकर तुला म्हणणार आहे, मी मोठा मी तुला म्हणणार. हे यासाठी सांगतो की 100 वर्ष या विद्येवर संशोधन सुरू आहे. पण
शासनाला त्याची माहितीसुद्धा नाही, यासारखं दुर्भाग्य कोणतं. आणि आता मी जेव्हा समाज परिवर्तनचा हा रथ ओढत आहो, तेव्हा हसावं की रडावं समजत नाही. थोडंसं मनमोकळंच बोलतो की आम्ही अधिकारी काम करत नाही. आणि हे मी म्हणत नाही. 1995मध्ये पोखरणचा प्रोजेक्ट यशस्वी झाला असता, पण आम्ही अधिकाऱ्यांनी न वाचल्यामुळे तो गुलदस्त्यात पडला. मात्र तेव्हाचे इंजिनियर अब्दुल कलाम साहेब यांनी पाठपुरावा केला आणि अटल बिहारी साहेबांनी त्याला हिरवा कंदील दिला आणि 2000मध्ये आपण जगामध्ये महासत्ता म्हणून ओळखल्या गेलो. असो, सांगण्याचा हेतू हाच की ही जी विद्या आहे ही एवढी महान आहे की तुम्ही कुठलाही आजार सांगा, कुठलीही व्याधी सांगा, आणि दिनक्रम तर एवढा सोपा आहे की सकाळी 6 वाजता उठा, 1 महिनाभर तुम्हाला एनिमा घेणं आवश्यक असतं. 7 वाजता तुम्ही जलधोती, रामदेव बाबाची प्रसिद्धच आहे, 10 ग्लास पाणी पिऊन ओकाऱ्या करा. ती जलधोती 1 महिना करावी लागतं. त्यानंतर 11 वाजेपर्यंत उपाशी राहा, ज्याला तुम्ही इंटरमिजिएट फास्टिंग म्हणता. आणि 11 वाजता 60-70 ग्राम हिरव्या पाण्याचा ज्यूस घ्या. त्यामध्ये काही केळं, द्राक्ष, जे काय सस्ते फळं असतील ते ॲड करा. 1 वाजता तुम्ही भूक लागली की आगेवर न शिजवलेलं सलाड, फळं, चिंचेची चटणी असं स्वादिष्ट नॅचरल जेवण करा. 4 वाजता कारल्याचा ज्यूस घ्या. 5 वाजता 50% गाजर मुळे आणि 50% पोहे असा नाश्ता करा. आणि 7 वाजता 1 भाकर, 3 वाट्या भाजी, 1 वाटी डाळ अशा प्रमाणात जेवण करा. महोदय, तुम्ही जी आता करता अशी दिवसाला 1 तास किंवा आपल्या कमाईच्या 1.5 असं समाजाची सेवा करा. आणि समजा आपण मला इथं बाबासाहेब पावसेने हाकलून दिलं किंवा शिव्याही घातल्या, तरी त्यांच्याबद्दल मनात गाठा न बांधता त्यांच्याबद्दल आदर ठेवणं, हा गंगेच्या पाण्यासारखा स्वच्छ स्वभाव ठेवणं, याला सुमिरन म्हणतात. तर अशा या महान विद्येनं कुठलेही आजार सांगा, ते आपण श्रद्धेने आणि निष्ठेनं केले तर हटतात. आणि यामधून आपल्याला 15 ऑगस्ट 21 रोजी एकही व्याधीयुक्त नागरिक उरणार नाही, एवढी शक्ती याच्यामध्ये आहे. आणि म्हणूनच दादासाहेब फाल्केंसारखे माणसं, मुकेश कनेरीसारखे माणसं मला प्रोत्साहन देत आहेत. तुम्ही प्रोत्साहन देत आहात. जेव्हा तुम्ही ही जीवन पद्धती तुमच्या अवलंबात आणाल, तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल की अरे बापरे, एवढी सोपी ही जीवन प्रणाली. आणि डॉक्टर हरिभाऊ कानडे, भारत माता निष्ठ डॉक्टर, जे हरिभाऊ कानडे नागपूरचे भारत माता निष्ठावान डॉक्टर, जे MBBS MD मेडिसिन आणि 1990 साली डीन असलेले, आज 70 वर्ष वयाचे, दरवर्षी या विद्येचं 7 दिवसाचं आयोजन करतात. ते म्हणतात की आधुनिक चिकित्सेबद्दलही आम्हाला आदर आहे. सर्वच विद्या चांगल्या आहेत आणि सर्वच विद्यांचे आपापले निरोगी होण्याचे प्रकार वेगळे वेगळे आहेत. मात्र तप सेवा सिमरन ही अत्यंत सहज उपलब्ध होणारी, लोकांना सर्व व्याधीतून मुक्त करणारी महान विद्या आहे. तर ही जेव्हा तुमच्या जीवनात उतरेल, तेव्हा तुम्ही ती तुमच्याच गोरेगाव फिल्म इंडस्ट्रीजवळचे प्रदीप शहाजी, जे IAS दर्जाचे इंजिनियर आहेत, ते हिंदी भाषेमध्ये आणि इंग्रजी भाषेमध्ये हाय लेवल PPT किंवा हे सर्व 100 वर्षाचं संशोधन एका 2 तासामध्ये समजावून सांगू शकतात. आणि आपल्या फिल्म डायरेक्टरपासून तर सर्वांपर्यंत हे विचार त्यांना पटवू शकतात. तर जेव्हा ही विद्या तुमच्या जीवनात येईल आणि आपण 1000 खेड्यांमध्ये हा प्रयोग यशस्वी करू, तेव्हा भारत माता अतिशय तुम्हाला आशीर्वाद देईल. कारण आपल्याला 6 लाख खेडी सुधारायची आहेत. आणि तुम्ही म्हणणार की अहो हे काय आहे, समाज परिवर्तन आणि हा एनिमा आणि हे
आणि दुसरीकडे महान श्रीमंत करोडो रुपयाची इंडस्ट्री. तर आम्हाला त्याच्याबद्दल हे नाही. महात्मा गांधींनी जसा चरखा आणला तेव्हा लोकांना वाटलं हे कसं काय शक्य आहे स्वातंत्र्य. तसंच आता हे दुसरं स्वातंत्र्य मिळवायला आपल्याला एनिमा, वमन, नॅचरल डाएट हे दुसऱ्या स्वातंत्र्याची एक आयुध आहेत. महोदय, मला तुमचा सोबत घरगडी म्हणून ठेवा, तुमची बॅग उचलायला ठेवा. कारण 100 वर्षापासून जे संशोधन करत आहेत ते काही 15 मिनटात तुम्ही सहज आत्मसात होईल अशी अपेक्षा नाही. पण जेव्हा मी कारमध्ये बसू, तुमचं डोकं शांत असेल, निर्विचार असेल, आणि मग मी तुम्हाला हळूच एखादी दवा, कॅन्सर, हे आपण औषधी घेतो हे कसं चुकीचं आहे हे बारकावे सांगेन आणि ते तुमच्या लक्षात येतील. तुम्ही म्हणाल की अहो एवढे मोठे सहसचिव माझा घरगडी कशाला होता. तर महोदय, सुभाषचंद्र बोस जेव्हा भारत मातेला स्वातंत्र्य द्यायचं त्यावेळेस एखाद्या कंदहार, रशियामध्ये जाताना आम्ही फिल्ममध्ये पाहिलं की कशा रीतीने त्यांनी भारत मातेसाठी यातना, अपमान, अवहेलना सहन करून तिला स्वातंत्र्य करण्याचा प्रयत्न केला. तर निश्चितच आपण हा विषय समजून घ्याल. कारण तुम्ही सयाजी शिंदेसाहेब, नाना पाटेकरजी आज महाराष्ट्राच्या ग्रामीण जनतेमध्ये एक विशेष आदराचं स्थान करून आहात आणि समाज परिवर्तनाचा ध्यास जनतेचा तुमच्याकडेही लागलेला आहे. आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा यादवराव पावसे साहेबांना चरणस्पर्श करतो, बाबासाहेब पावसे साहेबांना चरणस्पर्श करतो की त्यांनी मला तुमच्यापर्यंत पोहोचवलं. भारत मातेला तुमची गरज आहे, तुमच्या विचारांची गरज आहे, तुमच्या सहभागाची गरज आहे. म्हणजे आमची ही शासन यंत्रणा तुमच्या पाठोपाठ सहकार्य करू लागेल. एवढे बोलून मी तुमच्यासाठी जे माझं मनोगत आहे ते थांबवतो. जय हिंद, जय भारत. आणि पुढचा भाग मी आता माझ्या या 200 सरपंचांकडे घेतो. ठिकाणी उपस्थित अंदाजे 200 सरपंच, विविध क्षेत्रात काम करत असलेले मान्यवर, बहुतांशी ग्रामीण स्तराशी या 200 ग्रामपंचायतीशी संबंधित स्तरावर काम करणारे किंवा त्यांच्या वरिष्ठ स्तरावर काम करणाऱ्या सर्व मान्यवरांनो, आज 2 वर्ष झाले मी बाबासाहेब पावसेंच्याकडे येत आहो आणि मला ते बक्षीस देतील फार मोठी आशा ठेवतो. मात्र मी फेटाही बांधत नाही आणि सन्मानपत्रही घेत नाही. त्यांनी एक वेळा असे विचार प्रकट केले तर मी त्यांना म्हटलं की जरूर मीही फेटा बांधेन, मीही सन्मानपत्र घेईल. मात्र ते 15 ऑगस्ट 1947 नंतर जेव्हा भारत मातेचं हे स्वप्न पूर्ण झालेलं असेल तेव्हा निश्चितच मला यांच्याकडून सन्मान घ्यायला आवडेल. आणि म्हणून मी जे बोलतो ते निर्भयपणे बोलतो, कारण पाठीसोबत भारत माता आहे. आणि मला काही कुठं इथं हे सोहळा म्हणजे हे पदक घेऊन नातं संपवायचं नाही. जेव्हा भारत माता खुशाल होईल, तिचा एकही व्यक्ती व्याधीयुक्त उरणार नाही, तेव्हा माझं स्वप्न हे पूर्ण झालेलं असेल. उपस्थित सरपंच मंडळींनो, आत्ताच मी बाबासाहेब पावसेंच्या विचारांमध्ये मत मांडलं की माझ्या पाहण्यात एक सरपंच आहेत, त्यांनी 3 करोड रुपयाचा एक पूल आणला आणि स्वतःचं उदो कौतुक करून घेतलं. आणि मला मात्र, मी जेव्हा खेडोपाडी ह्या दुःखी ग्रामस्थ लोकांच्या वेटाळामध्ये परिसरात फिरत होतो तेव्हा मी मूर्खच आहे. एवढा मोठा मंत्रालयाचा साहेब असून मला अक्कल नाही आणि मी त्या गावांमध्ये फिरण्याचा लायक नाही. म्हणून मला माझ्या नातेवाईकांनीच लग्नात बोलावणं बंद केलं आणि पुढच्या गोष्टी तर दूरच राहिल्या. मात्र अशा वेळेस बाबासाहेब पावसे भारत मातेच्या रूपात धावून आले आणि हे जे माझ्या हातात 2 सर्टिफिकेट आहेत हे त्यांनी मला ऑनलाईन पद्धतीनं पाठवले. तेव्हा माझं ऊर भरून आलं की भारत माता माझ्यासोबत आहे, आता मला कसली काळजी. आणि म्हणूनच
अनासपुरे साहेबांसोबतसुद्धा बोलताना भारत मातेने सांगितलं की जा बाबा, मी दादासाहेब फाळकेंच्याकडून आलो, त्यामुळे निश्चितच अनासपुरे साहेबांवरही एक दबाव आला की मोठ्या घरचा दिसतो. तर असो, तुम्हा लोकांकडून एवढीच आशा आहे की भौतिक सुख तर अमेरिकेनं आणि श्रीमंत देशांनी भोगून दाखवलीत, आणि आता ऑस्ट्रेलिया असो की अमेरिका असो की जपान असो, सर्वीकडे भारतीय आरोग्य पद्धती, क्लिन्सिंग मेथड यावर संशोधन सुरू आहे. ग्रामस्थांनो, तुम्हाला काहीही करायचं नाही. आता अनासपुरे साहेबांना मी जी दैनंदिनी सांगितलेली आहे ती यूट्यूबवर सर्वीकडे उपलब्ध आहे. तर आपल्या आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, शिक्षक, विद्यार्थी या सर्वांपर्यंत माहिती पोचवायची आहे. आणि हळूहळू या सर्वांच्या जीवनामध्ये हे वळण आणि शिस्त आणि ध्यान आपण उपलब्ध केलं की एक चमत्कार बदल तुम्हाला दिसतील. थोडक्यात जर सांगायचं, आज आपले बेरोजगार मुलं, यामुळे आपला संपूर्ण देश चिंतित झालेला आहे की उठसूट ह्या स्पर्धा परीक्षा आणि त्यामुळे निष्क्रियता. आणि शेवटी मला असं आठवतं की उपराष्ट्रपती साहेबांनी सांगितलं की उगीच स्पर्धा परीक्षेच्या नादी लागून आयुष्य वाया घालवू नका. प्रथम स्वकष्टाची कमाई करा आणि नंतर आपलं ध्येय निश्चित करा. तर अशा रीतीनं आपणसुद्धा ह्या मुलांना ही विद्या जेव्हा माहीत करून देऊ, त्यांच्यामधलं जेव्हा भाकरी आणि कार्बोहायड्रेटयुक्त जेवण कमी होऊन हिरवा कंटेंट वाढेल, त्यांच्यामधील उत्साह, चैतन्य, सकारात्मकता वाढेल आणि ते बलशाली भारतमातेचे युवक होतील. आणि त्यांच्या लायकीनुसार ते पुढे पंतप्रधान होत, ही आपण त्यांना शुभेच्छा देऊया. त्यानंतर आज जेव्हा आपण मोठ्या हौसेनं सोनं नाणं घरदार विकून लग्न साजरं करतो एक दिवस, आणि पुढे ते जोडपं कसं जगतं कोणालाच काही घेणं देणं नसतं. मात्र रोडवर बोर्ड लागलेले आहेत की या 2 लाख रुपये द्या आणि वंध्यत्वावर उपाय करा. आज पूर्वी जेव्हा 10-10, 12-12 अपत्य व्हायची, आज एक अपत्यसुद्धा व्हायला कठीण जातं. 6 पैकी 1 कुटुंब यामुळे त्रस्त आहे. माझ्या जीवनात प्रत्येक घटना ह्या मला अनुभव देण्यासाठी आल्यात. मी याच नांदेडला ट्रेनमधून जात असताना 2 बलशाली युवक की जे योग शिक्षक होते आणि त्यांच्या बायका, आणि ते एकाच आणि आम्ही एकाच कंपार्टमेंटला, तेव्हा समजलं की ते नाशिकला वंध्यत्वावर उपचारासाठी गेले होते. आणि मी जेव्हा माझी बडबड करू लागलो तेव्हा त्यांना ते अपमानास्पद वाटलं आणि एकाने सांगितले, साहेब आम्हाला प्लीज व्हॉट्सअपवर पाठवा, बायकोसमोर हे वंध्यत्व, नपुसकता आम्हाला कसं तरी वाटतं. तर मंडळी हो, जेव्हा आपल्या युवकांमध्ये हा ज्यूस, 16 तास उपवास, हे मोड धान्य येईल, तेव्हा माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. व्हिडिशामध्ये 23व्या वर्षी मंदबुद्धी झालेलं अपत्य आणि पुन्हा अपत्य होणार की नाही या पद्धतीमुळे 44व्या वर्षी तेथील कुटुंबाला छान कृष्णासारखं बाळ जन्माला आलं आणि अत्यंत इंटेलेक्च्युअल. आता ही गोष्ट काही थापा असेल तर या ठिकाणी मी पुण्याचंच युवक माझ्या सोबतीला आहे. सांगली भागात भाचीसोबत लग्न करण्याची एक प्रकार आहे, आणि त्यामधून जे अपत्य आहेत फार मोठ्या प्रमाणात अपंगत्व त्यामध्ये असतं. हे मी आरोग्य खात्यात अधिकारी म्हणून असताना मला त्याचा चांगला पाठ झाला. तर हा युवक सांगतो की 2005ला झालेला माझा अपत्य, त्याचा IQ कमी आहे. 2016मध्ये पत्नीच्या जीवनात ही विद्या आली, तिचा PCOD प्रॉब्लेम आपोआपच सुटला, जो डॉक्टरांनी अशक्य वाटलं होतं. आणि 2019मध्ये तिला गर्भधारणा झाली आणि 2020मध्ये छान कृष्णासारखं बाळ झालं, ज्याचा IQ खूप मोठा आहे. तर अशा रीतीनं आपण व्याधीमुक्त, सिझरिंगमुक्त भारतमाता घडवू शकतो आणि गुणवान अपत्य जन्माला घालू शकतो.
नागरिक हो हा युवक जेव्हा 40मध्ये जातो आणि ईश्वरी कृपेने चांगली कमाई असली तर मग आणि खानपानाचं जर कोणाचं नियंत्रण नसलं आणि थोडासा पाय जर घसरलेला असला तर रात्रभर हे पे ती पे, हे खा ते खा, आणि त्यामुळे कधी पोट आपलं 9वा-10वा महिना होतं समजत नाही आणि मग मात्र मरेपर्यंत ते पोट जाणं अशक्य वाटतं. आणि मग त्याचे बहीण भावंड सोबत येतात, ब्लड प्रेशर, कॅन्सर, थायरॉईड, डायबिटीस वगैरे वगैरे. मात्र जेव्हा ही विद्या त्याच्या जीवनात येईल तर माझंच 10व्या महिन्याचं पोट होतं, 88 किलो वजन होतं आणि रोज मी 30 गोळ्या घ्यायचं. आज मी सुकडा बोंबील दिसत असलो तरीही संपूर्ण देशाला परिवर्तन करू शकेल एवढी मानसिक शक्ती माझ्यामध्ये आहे. आणि हाच पुरावा आहे मला वाटतं की सुदृढ आरोग्याचा. तर जेव्हा मी 50व्या वर्षी कॅन्सर किंवा विविध रोगांनी त्रस्त होईल तेव्हा मी भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात येत आहो. आदरणीय यादवराव पावसे साहेब, बाबासाहेब पावसे साहेब, उत्सवमूर्ती मकरंद अनासपुरे साहेब, ही पहा मेरठची संस्था इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ सायंटिफिक स्पिरिच्युअलिझम 1924 पासून संशोधन करत आहे. आणि जे रुग्ण मग ते एड्स, ऑटोइम्युन डिसीज, मल्टिपल डिसीज, अनेक प्रकारचे कॅन्सर, BP, डायबिटीस तर नॉर्मलच आहे, जे अशक्य असाध्य रोग आहेत ते या तप सेवा सुवर्ण पद्धतीमुळे मी सुधारलेले पाहिलेले आहेत. श्रद्धा आणि निष्ठा आपल्यामध्ये पाहिजे आणि म्हणून आता आपण वयाच्या 70कडे येत आहो. हे शरीर कॅन्सर अनेक व्याधींनी निर्धर झालेलं आहे. सर्व थेरपी संपलेल्या आहेत. मात्र ही थेरपी पुनर्जीवित करू शकतं. आपल्याला अभ्यास करावा लागेल, आपल्याला समाजरचना बदलावी लागेल. आणि म्हणून अनासपुरे साहेब, सयाजी शिंदे साहेब, नाना पाटेकरजी, तुम्ही सेलिब्रिटी तर आहातच, पण महाराष्ट्राच्या ग्रामीण शेतकऱ्याचं तुम्ही एक प्रतीक आहात. आणि मला तुमचा घरगडी म्हणून घ्या. तुमच्यासोबत 8-15 दिवस ठेवा. मी प्रत्येक क्षण या विद्येसाठी आज 4 वर्षापासून वाहून घेतलेला आहे. आणि यातले जास्तीत जास्त बारकावे आणि पुरावे तुम्हाला दाखवण्याचा, समजावून सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि निश्चितच यामधून आपण व्याधीमुक्त, दवामुक्त भारत घडवू शकू. ग्रामस्थांनो, या ठिकाणच्या 200 सरपंचांनो, गावी गेलात की तुमच्या खेड्याची लोकसंख्या 3000 आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त 300 रुग्ण आहेत. बहुतांशी BP, डायबिटीस, फार थोडे गायनिक, थायरॉईड आणि 5-10 कॅन्सर. त्यांना ही विद्या समजावून सांगा. मला फोन करा, BV चव्हाणांना फोन करा, श्यामा दिदीला फोन करा. आणि 7 दिवसाचं कुठं शिबिर आहे त्यांना ते रस्ता दाखवा. मरता क्या न करता. आणि म्हणूनच मकरंद अनासपुरे साहेब, मला राष्ट्रपती महोदयांचं प्रत्यक्ष दर्शन होणं कठीण, मात्र मायानगरीमधली ही राष्ट्रपती मॅडम नाशिकच्या फिल्म फेस्टिवलमध्ये पाहून मी धन्य झालो. आणि त्यांचं मी 30 सेकंदाचं शूटिंग घेतल्याशिवाय मला स्वतःला आवरू शकलो नाही. एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. आणि ह्या क्लिप यूट्यूबवर मी फ्री केलेल्या आहेत. आणि बाबासाहेबांना सांगितलं की तुम्ही ह्या 200 ग्रामपंचायतींना बिनधास्त पाठवून द्या. त्यात चोरून लपून काहीच नाही. तुम्ही याच्यामधलं डिस्क्रिप्शन वाचा. माझा मोबाईल नंबर आहे गजानन वाघ, कल्याण निवासी. मोबाईल नंबर इंग्रजीमध्ये सांगतो 8779275426. क्लिप थोडी मागं करा, पुन्हा लिहून घ्या. आता मराठीत सांगतो 877-927-5426. आणि चला आपण व्याधीमुक्त, दवामुक्तीचे हे 200 खेडे करूया, ज्यामुळे मकरंद अनासपुरे साहेबांना प्रेरणा मिळेल. आणि मग आपण 1000 खेडी व्याधीमुक्त, दवामुक्त करून दाखवू, जेणेकरून ते 6 लाख खेड्यांना मार्गदर्शिका ठरेल. आणि
हे जे दादासाहेब फाळकेंच्या सूक्ष्म आत्म्याने मला पाठवलं, निश्चितच भारत मातेच्या समाज परिवर्तनात ते सिंहाचा वाटा असेल आणि लोक दादासाहेब फाळकेंचा उदो करतील की खरोखरच या दुसऱ्या शतक परिवर्तनात सुद्धा सिनेमाची कामगिरी तेवढीच महत्त्वपूर्ण आहे. एवढे बोलून माझे मी 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम. भौतिक सुख समृद्धी आणि यामध्ये पृथ्वीवर अमेरिका सर्वोच्च श्रीमंत आहे असं माझ्या ऐकण्यात आलं. मात्र तिथं टनानी औषधीचं प्रोडक्शन होतं आणि लाखोनी डिप्रेशनमध्ये लोक जात आहे. या उलट सुखी, समृद्ध, समाधानी आणि आनंदी मनुष्य, ज्याला काहीतरी हॅपीनेस इंडेक्स वगैरे म्हणतात, ते जगाच्या पाठीवर मी असं ऐकलं की भूतान देशातले लोक सर्वात सुखी आणि आनंदी आहेत. आणि म्हणून भविष्यात आपण सरपंच निवडताना किमान त्याला त्या खेड्यातील प्रत्येक व्यक्तीच्या सुखदुःखाबद्दल तळमळ आहे की नाही, म्हणजेच तो ग्रामनिष्ठावान आहे की नाही, ही सुद्धा एक नैतिक अट त्यामध्ये घालावी ही विनंती. एवढे बोलून बाबासाहेब पावसे, यादवराव पावसे साहेब, मी आपल्याबद्दलचं माझं मत इथं थांबवतो. मला आपल्याला दुखवायचं नाही, मात्र मी आपल्या 5-6 कार्यक्रमांना हजर होतो आणि प्रत्येक वेळेस 10-15 आणि बाबासाहेब पावसेजी, प्रत्येक वेळेस मी 10-15 गुणवान सरपंचांचे मोबाईल नंबर घ्यायचो की चला हे या 200मध्ये नक्कीच अधिक चांगले वाटतात. परंतु भविष्यात जेव्हा त्यांच्याशी मी संपर्क साधून पाहिला तर त्यांना काही त्या विषयाचं फार सोयरसूतक नव्हतं आणि मग मला दुःख वाटलं. आणि म्हणून ग्रामनिष्ठावान ही एक नैतिक अट आपण ठेवावी, ही आपल्याला शुभेच्छा. एवढे बोलून मी आपल्याबद्दलचे 2 शब्द थांबवतो.